आज विश्वास के बारे में आज विश्वासाविषयी आपण ऐकणार आहोत. आमेन. आमेन. क्या है विश्वास? काय आहे विश्वास? विश्वास के बारे में आज हम सीखेंगे. विश्वासाविषयी आपण शिकणार आहोत. अगर आपने प्रभु यीशु मसीह के ऊपर विश्वास किया है तुम्ही जर देवावर विश्वास ठेवला असेल, प्रभू येशूवर, तो आप आने वाले दिनों में चमत्कार को देखोगे. तर तुम्ही येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनामध्ये निश्चितच चमत्कार पाहणार आहात. आमीन. आमेन. हालेलुया. हालेलुया. पक्का विश्वास. पक्का विश्वास पाहिजे तुमचा. कितने लोगों का पक्का विश्वास है? किती लोकांचा पक्का विश्वास आहे? हाँ? बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलं आहे. हेलो, इथे या. क्या लिखा है हम ध्यान से पढ़ेंगे. काय लिहिले आपण वाचूया. याकूब की पत्री उसके दूसरे भाग और 19 पद में ऐसे लिखा है. याकोबाचं पत्र त्याचा दुसरा अध्याय 19 अध्याय आणि दुसरं वचन, दूसरा भाग 19वें पद में, दूसरा अध्याय 19वे वचन. दुसरा अध्याय आणि 19वे वचन बघा काय सांगतो. हा, एकच देव आहे असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस. कौन विश्वास करता है? हाँ, दुष्ट आत्मा भी परमेश्वर के ऊपर विश्वास करती है. दुष्ट आत्मा देखील नाही का देवावर विश्वास करतात. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना समजते? दुष्ट आत्मा परमेश्वर के ऊपर विश्वास करती है और वो थरथराती है, वो कांपती है, क्योंकि परमेश्वर सर्वशक्तिमान है. शैतान देखील देवावर विश्वास ठेवतो आणि थरथर कापतो. हमारा विश्वास ऐसे है का? तुमचा आणि माझा विश्वास तसा आहे का? भूतासारखा विश्वास नाही. दुष्ट आत्मा विश्वास करती है, लेकिन परमेश्वर के वचन के अनुसार वो नहीं चलती. दुष्ट आत्मा विश्वास करतो पण तो परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नाही. प्रियानो, तो शैतान का काम क्या है? शैतानाचं काम काय आहे? वो क्या करने के लिए आया है? लेकिन जब प्रार्थना होती है, जब हम प्रार्थना करते हैं, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो उपवास करते हैं, आणि जेव्हा आम्ही उपवास धरतो, तब दुष्ट आत्मा थरथर कांपती है. आणि तेव्हा दुष्ट आत्मा जो आहे तो थरथर वो कापू लागतो. कांपती है यीशु के आणि तो नाम से. थरथर येशूच्या नावात कापू लागतो. हालेलुया. हालेलुया. जब एक दुष्ट आत्मा ग्रसित एक व्यक्ति था, उसके अंदर मिनिमम 6000 दुष्ट आत्माएं थी. एक मनुष्य होता आणि त्याच्यामध्ये 6000, उससे ज्यादा दुष्ट आत्माएं थी. हा, त्याच्यामध्ये इतके दुष्ट आत्मे होते. प्रियानो, और हम देखते हैं आणि आपण पाहतो जब यीशु मसीह उसके पास आया, आणि जेव्हा येशू त्याच्या जवळ गेला तब वो थरथराने लगा, आणि तो थरथर कापू लागला कांपने लगा. आणि तो कापायला लागला. क्यों? का बरं? यीशु मसीह को शैतान क्या होता है? कांपता है. का बरं? यीशु मसीह को शैतान कांपता है, येशूला शैतान त्या ठिकाणी घाबरला. थरथर कांपता. का बरं घाबरला? हालेलुया. दुष्ट आत्मा कहते हैं कि हे परमेश्वर के पुत्र, तू हमारे बीच में क्यों आया? दुष्ट आत्मा त्याला म्हणाला, हे परमेश्वराच्या मुला, तू आमच्यामध्ये का पडतोस? क्यों हमारे बीच में आया है? का आमच्यामध्ये आलास? हालेलुया. हालेलुया. क्या है विश्वास? विश्वास के बारे में हम देख रहे हैं. काय आहे विश्वास? विषय आपण ऐकणार आहोत. जो लोग आज विश्वास करते हैं, हो सकता है आप समस्या में है, आप बीमारी में है, आप कई प्रॉब्लम्स लेकर परमेश्वर के पास आए. तुम्ही कदाचित समस्येत असेल, अनेक प्रश्नांमध्ये असाल, पण परमेश्वर ते सर्व प्रश्न तुमचे सोडवेल, नाही का? विश्वासाविषयी आपण ऐकणार आहोत. क्योंकि प्रभु यीशु मसीह हमारे बीच में है. आणि परमेश्वर स्वतः आपल्यामध्ये उपस्थित आहे. जिन्होंने विश्वास किया, उन्होंने परमेश्वर की महिमा को देखा है. आणि ज्यांनी कोणी विश्वास ठेवला त्याने देवाचं गौरव पाहिलेले. प्रियानो, हालेलुया. हालेलुया. बाइबल में लिखा है, बायबल मध्ये लिहिलेलं आहे. इब्रानी की पत्री उसके 11वें भाग और उसके 6 पद में लिखा है. इब्रिकाराचं पुस्तक याचा 11वा अध्याय, इब्रानी की पत्री उसके 11वें भाग और 6. 11वा अध्याय आणि 6 वचन काढूया आपण. देखो क्या इब्रिकारास लिखा है. हाँ हाँ,
आमेन आमेन। हालेलुया। क्या लिखा है बाइबल में? और एक बार पढ़ो। आगे इधर बैठो बेटा, सिट्टी मारते ना मत। हाँ हाँ की बत्ती तो बस। हाँ अजून एकदा वाचन कर। आणि विश्वासापासून त्याला सर्व विषयाने अशक्य आहे, हाँ कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध जणू करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे। आमेन। आमेन। कितने लोग चाहते कि परमेश्वर मुझे प्रसन्न होना चाहिए? किती लोकांना वाटतं परमेश्वर माझ्यावर प्रसन्न झाला पाहिजे? आमेन। आमेन। तो परमेश्वर कैसे प्रसन्न हो जाएगा? परमेश्वर तुमच्यावर माझ्यावर कसा प्रसन्न होईल? नारियल फोड़ने से? नारळ फोडल्याने होईल का? हाँ वेरी गुड, झटून शोध। अजून हाँ हमने वचन पढ़ा है, अभी वचन पढ़ा है। क्या लिखा है? और एक बार पढ़ो। आणि विश्वासापासून त्याला संतोषविणे अशक्य आहे। संतोषविने यानी प्रसन्न करना। किसे? परमेश्वराला Amen? खुश करणं। क्या करने से परमेश्वर प्रसन्न होगा? काय केल्याने परमेश्वर तुमच्यावर आणि माझ्यावर खुश होईल प्रियानो? क्या क्या करना है? वेरी गुड। क्या करना है? काय केलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे। बोलो विश्वास करना है। विश्वास केला पाहिजे। 50-50। कैसे विश्वास करना है? 100%। अब बीमार है, चंगे हो जाएंगे। हालेलुया। तुम्ही आजारी असाल, बरे व्हाल। आमेन बोलो। आमेन। अब दुख में है, आपका दुख आनंद में बदलेगा। तुम्ही दुःखी असाल तर तुमचं दुःख देव आनंदात बदलील। हालेलुया। हालेलुया। वो महिला के पास जो बाइबल में वो लेडी थी, जो ब्लड इशू था 12 साल, वो ऐसा विश्वास करती थी, अगर मैं प्रभु यीशु मसीह के वस्त्रों को छू लूंगी उसी वक्त मैं चंगी हो जाऊंगी। 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री होती। ती म्हटली, मी असा विश्वास ठेवते की मी त्याच्या गोंड्याला जरी शिवले तरी मी बरी होईल, नाही का प्रियानो? आमेन बोलो। आमेन। विश्वास से परमेश्वर प्रसन्न होता है। विश्वासाने देव काय होतो? आनंदी होतो, प्रसन्न होतो तुमच्यावर आणि माझ्यावर। कुछ भी होने दे, काही पण होऊ द्या, समस्या कठिन है, समस्या कुठली असू द्या, प्रॉब्लम्स बड़ा है, प्रॉब्लेम कुठले समस्या मोठे नाही प्रियानो। डॉक्टर कहता है कि ये प्रॉब्लम, ये बीमारी ठीक नहीं हो सकती। डॉक्टर कदाचित म्हणतील की हा आजार बरा होऊ शकत नाही। उस बहन के बारे में यही हुआ, वो सभी डॉक्टरों के पास गई। त्या बहिणीच्या बाबतीत असंच झालं प्रियानो। डॉक्टर म्हटला की कुठला तुझा रोग काय होणार नाही, बरा होणार नाही, तू ठीक नहीं हो सकती। तू बरी होऊ शकत नाही। लेकिन उसने यीशु के बारे में सुना। पण तिने येशूविषयी ऐकलं प्रियानो। यीशु के बारे में क्या सुना? येशूविषयी तिने काय ऐकलं? यीशु मसीह ने मुर्दों को जिलाया, येशूने मुर्दे उठवले, यीशु ने अंधों को दृष्टि दी, येशू अंधांना दृष्टी देतो, यीशु ने लंगड़े को चलने की येशू ताकत लग्नाला दी। चालायची शक्ती देतो, हालेलुया। असं तिने ऐकलं। वो बोलने लगी, अगर उस यीशु को मैं छू लूंगी उसी वक्त मैं चंगी हूं। आणि जर इतका चमत्कार करणाऱ्या येशूला जर मी शिवलं तर मी निश्चितच बरी होईल। 100% उन्होंने यीशु के ऊपर विश्वास किया। पक्का आणि 100% विश्वास तिने ठेवला प्रियानो। आज हम 100% यीशु के ऊपर विश्वास काय करोगे? तुम्ही आणि मी 100% परमेश्वरावर विश्वास ठेवतो का? मैं आपकी समस्या के बारे में नहीं जानता, मी तुमच्या समस्येविषयी मला काही माहित नाहीये, दुख के बारे में मुझे पता नहीं, तुमचं दुःख काय मला माहित नाही प्रियानो, यीशु जानता है। पण येशूला सर्व काही ठाऊक आहे। हम बाहर से आपको देख रहे हैं, मी तुम्हाला बाहेरून पाहतो, लेकिन यीशु आपको अंदर से देख रहा पण येशू तुमचं अंतःकरण पारखतो है। प्रियानो। हालेलुया। हालेलुया। विश्वास करोगे तो परमेश्वर की महिमा को देखो। विश्वास ठेवा तर परमेश्वराचे अनुग्रह तुमच्या जीवनात येईल। बाइबल कहती है, और एक बायबल सांगतो, आणि विश्वासापासून त्याला संतोषविणे अशक्य आहे। कैसे आप परमेश्वर को प्रसन्न कर सकते हैं? कसं तुम्ही आणि मी परमेश्वराला आपण आनंदी करू शकता, प्रसन्न करू शकता? क्या करने से? काय करायला पाहिजे? क्या बोलो ना, काय केलं पाहिजे? क्या करने से? विश्वास। कैसा विश्वास? 100%। कसा विश्वास? 100%। 100%। म्हणा, प्रभू मी तुझ्यावर तुझ्यावर 100% 100% विश्वास ठेवतो। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। और क्या लिखा है? हाँ कारण देवाजवळ जाणाऱ्याने हा। असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध जणू करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे। आमेन बोलो। आमेन। कैसा विश्वास चाहिए? तो आहे वो है या नहीं? आहे। हाँ या नहीं?
देव आहे, कहाँ है, इथं आहे, आपल्यामध्ये उपस्थित. कहाँ है. हालेलुया. हाँ, यहाँ पाळकीन बाई पाळक बाबा दिसू राहिला. परमेश्वर कहाँ गए. हालेलुया. हाँ, हालेलुया. कहाँ है, यहाँ है. यस, हाँ या नहीं, आहे. आपके पास है. आमीन बोलो. हालेलुया. आप प्रभु के पास आए हैं तुम्ही परमेश्वराजवळ आले आहात और आपको ये विश्वास करना है कि प्रभु यहाँ है. आणि तुम्हाला असा विश्वास ठेवायचा आहे की देव या ठिकाणी आहे. तो आप कहेंगे कहाँ है प्रभु. तुम्ही म्हणाल कुठे आहे परमेश्वर. यहाँ तो पास्टर और पास्टरीन भाई दिख रहे. आणि इथं तर तुम्हाला फक्त पाळक साहेब आणि पाळकीनबाईच दिसत ते. तुम्ही मनात असं म्हणत असाल नाही काफी का? बार मैंने कहा है कि अगर ये फैन घूम रहा है तो उसके अंदर इलेक्ट्रिसिटी का करंट है, वो नहीं दिखता. जब शॉक लगता है तो शॉक बैठता है और तब हमें पता चलता है कि उसके अंदर करंट है. जेव्हा हा फॅन फिरतो नाही का, आपण पाहतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट येतो, तेव्हाच तो फिरतो नाही का. आपण हात लावल्याच्या नंतर आपल्याला ते जाणीव होती की त्या ठिकाणी करंट आहे. तसं परमेश्वर तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. आमीन बोलो. आमेन. बाइबल कहते हैं जहां मेरे नाम से 2 या 3 लोग हैं उनके बीच में मैं हूं. देवाचं वचन सांगतो ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे आहेत त्या ठिकाणी मी जातीने हजर आहे. यूहन्ना की किताब में लिखा है परमेश्वर आत्मा है और उसकी आराधना आत्मा और सच्चाई से करना है. देवाचं वचन सांगतं नाही का, त्याची आत्म्याने आराधना केली पाहिजे नाही का. आणि हा परमेश्वर आत्मा आहे आणि तो आपल्यामध्ये आत्म्याच्या द्वारे उपस्थित आहे. आत्मा दिखाई नहीं देता. आत्मा दिसतो का. आत्मा को देखते क्या आप? आपके अंदर आत्मा है, आहे का, आहे का नाही. आप उसको देख सकते हैं. हाँ, यस. जाणवल तुम्हाला. हालेलुया. हमने गीत गाया रूए पाक खुदावन तू आ. आपण नाही का आताच गाणं म्हटलं की पवित्र आत्म्या तू आमच्यामध्ये ये. जान जिसम और रूह में तू बस जा. आमच्या जीवामध्ये आमच्या शरीरामध्ये तू ये आणि वस्ती कर. रूह के शोले लपक लपक जब आते हैं आणि जेव्हा अग्नीची गोळे येतील बंधन सारे टूट के खुल आणि जाते तेव्हा हैं. तुमच्या आणि माझे बंधन येशूच्या नावात तुटल्या जातील. आमेन. ताली बजाओ, ताली बजाओ. हालेलुया. हाँ, और एक बार पढ़ो. आणखी एकदा वाचूया. हाँ, आणि विश्वासापासून त्याला संतोष येणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध जरूर करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. आमेन. आपको प्रतिफल मिलने वाला है. तुम्हाला आणि मला प्रतिफळ मिळणार आहे. समस्या से छुटकारा मिलने वाला है. तुमच्या प्रत्येक समस्येचा परमेश्वर काय करणार आहे, निवारण करणार कि आप आहे. प्रभु के पास आए. तुम्ही देवाकडे आले आहात. जैसे प्रभु यीशु मसीह ने कहा कि हे बोझ से दबे हुए लोगों तुम मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. देवाचं वचन सांगता हो कस की बाळकांनो, तुम्ही सर्वजण मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आज आप खाली हाथ वापस नहीं तुम्ही जाएंगे. रिकाम्या हाताने जाणार नाही. परमेश्वर आपको ब्लेस करने जा रहा है. निश्चितच देव बाप तुम्हाला आशीर्वाद देईल. परमेश्वर आपके दुख को आनंद में बदलने जा देव रहा है. तुमचं दुःख आनंदात बदली. जो बीमार है वो चंगे हो जाए. आणि जे आजार असतील ते बरे होतील. चंगा करने वाला मैं नहीं हूँ. आणि आजारातून बरं करणारा मी कोणी नाही. प्रभु यीशु मसीह स्वयं यहाँ पे आणि है. तो प्रभू येशू जो आहे तो स्वतः तुम्हाला बरं करील. हर एक बीमारी, हर एक समस्या आज यीशु के नाम से नष्ट हो जाएगी. आणि प्रत्येक रोग आणि प्रत्येक समस्या सोडवण्यास समर्थ असा परमेश्वर तो आहे. परमेश्वर आपको प्रतिफल देने जा रहा है. परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रतिफळ देईल. क्योंकि आपने परमेश्वर के ऊपर विश्वास किया. कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला. बाइबल कहती है परमेश्वर के पास आने वालों ने ऐसे विश्वास करना चाहिए कि फर्स्ट परमेश्वर है. आणि देवाचं वचन सांगतं की परमेश्वराकडे येणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, वो यहाँ पे है. तो आहे. हे प्रभु मैं 100% तुम्हारे ऊपर विश्वास करती हूँ. आणि तुम्ही असं म्हणा की प्रभू येशू मी विश्वास करते की तू या ठिकाणी उपस्थित आहे. आप काफी सालों से दुखी हैं. आणि तुम्ही अनेक वर्षांपासून दुःखात आप आहात. बीमार हैं. आणि तुम्ही आजारी असाल. आप अकेले में रोते हैं. आणि तुम्ही एकटे रडत असाल कदाचित. आप गिड़गिड़ाते हैं. आणि तू देवासमोर काकुळतीने हे विनंती प्रभु करत असाल. तू मेरी ओर नहीं देख रहा क्या. आणि तू माझ्याकडे काय बघत नाही. मेरी समस्या क्यों नहीं छूट रही. आणि माझी समस्या का सुटत मेरे नाही. प्रॉब्लम्स क्यों नहीं दूर आणि हो रहे. माझे जे प्रश्न आहेत ते का सुटत नाही. मेरी समस्या बढ़ रही है. आणि माझ्या समस्या वाढत चालल्यात. मैं आज आपको कहना चाहता हूँ मी आज तुम्हाला सांगू इच्छितो. अगर आप विश्वास करते हैं आणि जर तुम्ही विश्वास ठेवा 100% आणि जर 100% विश्वास परमेश्वर ठेवा आपके आंसू को देख रहा आणि है. परमेश्वर निश्चितच तुमच्या आशीर्वाद आने वाले दिनों में आप चंगे होने वाले आणि हैं. येणाऱ्या दिवसात तुम्ही बरे व्हाल. आपके बंधन टूट जाएंगे. आणि तुमचे बंधनं तुटतील. आपकी बीमारी से आपको छुटकारा आणि मिलेगा. तुमच्या आजारापासून तुम्हाला देव मुक्त करेल. हालेलुया.
जब मैं पहले आया तो मेरी बहन आई और उन्होंने कहा कि मेरे लिए प्रार्थना करो। आणि मी जेव्हा चर्चमध्ये आलो फर्स्ट वेळेस माझी बहीण आली आणि मला सांगितलं की माझ्यासाठी प्रार्थना करा. मैंने बोला किस लिए प्रार्थना करना है? आणि मी तिला विचारलं कशासाठी करायची. तो बहुत पैर दर्द, बहुत सिर दर्द, पूरे शरीर में मेरे तकलीफ होती है और वो रोने लगी. आणि त्यांनी सांगितलं की माझे संपूर्ण शरीर जे आहे त्याच्यामध्ये वेदना होते आणि मला खूप असा त्रास होते. अभी वो रो रही. आणि आता तिच्या डोळ्यामध्ये प्रियानो अश्रू आहेत. हालेलुया. हालेलुया. प्रभु के लिए सब संभव है. आणि देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. देवाला सर्व काही शक्य क्या आहे. आपको लगता है प्रभु आपको ठीक नहीं कर सकता? आणि देव तुम्हाला बरं करील असं तुमचा विश्वास आहे ना. बाइबल कहता है परमेश्वर प्रेम है. परमेश्वर प्रीती आहे. देवाचं वचन सांग. हालेलुया. हालेलुया. वो आपसे प्रेम करता है आणि तो तुमच्यावर प्रीती करतो. जब आप विश्वास करते हैं. आणि जेव्हा तुम्ही विश्वास करता बाइबल कहती आणि देवाचं वचन सांगतं तरुण थकतील, भरजवानीतील, त्याचा खातील काय खतील, त्याचा खातील परंतु परमेश्वराची आशा धरून राहणारे. नवी शक्ती सांगतो. हालेलुया. 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 बोलो हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. आमेन बोलो. हालेलुया. कितने लोगों को स्ट्रेंथ चाहिए, पावर चाहिए. किती लोकांना शक्ती पाहिजे. बूढ़े लोग, आप बूढ़े नहीं है. नाही का तुम्ही म्हातारे असाल पण देव तुम्हाला शक्ती देईल. आमेन. आमेन. आमेन बोलो. आमेन म्हणा. जवान थकेंगे, आप नहीं थकेंगे. तरुण गळून जातील हो. आमेन बना. आमेन म्हणा. अगर आप प्रभु के ऊपर विश्वास करते हैं, आपकी आस प्रभु यीशु मसीह है, आपकी आशा प्रभु यीशु मसीह है, तो आपके अंदर एक सामर्थ्य है. जर तुम्ही प्रभू ईश्वर विश्वास ठेवाल तर देव तुमच्या जीवनामध्ये एक आशा आहे नाही का. आणि देव तुम्हाला नवीन शक्ती आणि सामर्थ्य देईल. आमेन बोलो. आमेन म्हणा. मैं कल पुणे में गया मी काल पुण्याला गेलो और पुणे से वापस आया. आणि पुण्याहून परत आलो. क्या आपको लगता है मैं थक चुका है? आणि मग तुम्हाला वाटतं की मी गळून गेलो किंवा थकलो असं दिसतंय का. हालेलुया. आपको लगता है? वाटतंय का. बल्कि मैं नगर होना. आणि मी सकाळी नगरून आले पण मी पण थकले नाही. हालेलुया. उसके लिए भी ताली बजाओ. दोनों के लिए ताली बजाओ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन बोलो. आमेन. सुबह प्रार्थना किया सकाळी मी प्रार्थना केली और गाना गा रहा था आणि मी गाणं म्हणत होतो और थोड़ा एक्सरसाइज भी शुरू किया. आणि मी व्यायाम केला. आमेन बोलो. आमेन. तो और भी मैं खट्टा खट्टा होने लगा. आणि अजूनच देवाने मला स्ट्रॉंग बनवलं. आमेन बोलो. हालेलुया. हालेलुया. प्रभु के लिए सब संभव है. आणि देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. प्रभु के ऊपर आशा है. परमेश्वरावर आपली आशा आहे. आमेन बोलो. आमेन. आप थकेंगे नहीं, तुम्ही थकणार नाही. आप चंगे होने वाले हैं. तुम्ही बरे व्हाल. आपकी बीमारी से परमेश्वर आपको छुटकारा देने तुमच्या वाला है. आजारापासून देव तुम्हाला मुक्त क्योंकि आप करेल. परमेश्वर के पास आए. कारण तुम्ही जब परमेश्वराकडे आप आला परमेश्वर आहात. के पास आए तो परमेश्वर आपको खाली हाथ वापस आणि नहीं जेव्हा तुम्ही भेजेगा. परमेश्वराकडे येता तर देव तुम्हाला रिकाम्या हाताने परमेश्वर पाठवत आपको नाही. चंगा करता है. देव तुम्हाला निश्चितच आशीर्वाद परमेश्वर देतो. हर एक बंधनों से आपको छुटकारा आणि देता देव है. सर्व बंधनं तोडतो. विश्वास क्या नहीं है. विश्वास काय आहे. दुष्ट आत्मा भी परमेश्वर के ऊपर विश्वास करती दुष्ट आत्मा देखील परमेश्वरावर है, विश्वास लेकिन वो करतात क्रिया नहीं करती. पण ते क्रिया करत नाही. दुष्ट आत्मा परमेश्वर से प्रार्थना नहीं करती. आणि ते परमेश्वराला विनंती आणि प्रार्थना करत खाली दुष्ट आत्मा विश्वास करती और थरथराती है. फक्त त्यांचा विश्वास आहे की येशू देव आहे. वो कांपती है. आणि ते कापतात. दुष्ट आत्मा को भी पता है, शैतान को पता है कि प्रभु यीशु मसीह सर्वशक्तिमान परमेश्वर है. दुष्ट आत्म्याला देखील माहिती आहे की तो सर्वशक्तिमान देव आहे. लेकिन हम प्रभु के ऊपर विश्वास करते हैं. पण आम्ही परमेश्वरावर विश्वास हम ठेवतो परमेश्वर को डरते भी हैं आणि आम्ही परमेश्वराला और घाबरतो वचन के अनुसार चलने के लिए हम कोशिश आणि करते हैं. वचनाप्रमाणे चालतो देखील. तब हमें प्रतिफल मिलता है. आणि तेव्हा आम्हाला प्रतिफल मिळतं. वो महिला कह रही थी कि मैं यीशु को छू लूंगी और मैं चंगी हो जाऊंगी. स्त्री वाटली की मी येशूच्या गोंड्याला शिवेन आणि मी बरी होईल. फर्स्ट उसने यीशु के ऊपर विश्वास किया. आणि आधी अंतःकरणातून तिने विश्वास ठेवला. ये विश्वास किया कि प्रभु यीशु मसीह डॉक्टरों का डॉक्टर है. आणि तिने असा विश्वास ठेवला की डॉक्टरांचा डॉक्टर प्रभू येशू अगर वो आहे. मुर्दों को जिलाता है, आणि त्याने जर मुर्दे उठवले अंधों को दृष्टि आणि देता है, अंधाऱ्याला दृष्टी दिली वो मुझे भी चंगा कर आणि तो सकता है. मला निश्चितच बरं करील. वो परमेश्वर मुझे चंगा कर सकता आणि तो है. निश्चित मला बरं करील. मुझे छुटकारा दे सकता आणि है. मला तो नक्कीच मुझे प्रतिफल दे सकता आणि है. मला प्रतिफल देईल. क्योंकि मैं विश्वास करती हूँ कारण मी विश्वास ठेवते. आने वाले दिनों में येणाऱ्या दिवसात मैं आशीषित होने जा रहा आणि मी आशीर्वादित होणार. हूँ. क्या सोचते हैं? काय तुम्ही असा विचार करता का. वी आर मैग्नेट. तुम्ही लवचुंबकाप्रमाणे आहात. हालेलुया. आप चुंबक के समान हैं. तुम्ही एका लवचुंबकाप्रमाणे आहात. आप क्या सोचते हैं? तुम्ही काय विचार करता. आप कहेंगे मुझे नींद आ रही तो आप सोएंगे यहाँ. तुम्ही जर विचार केला की मला झोप येते तर खरंच झोप येईल. बाबी जांभळी द्यायची. बाबीसाठी टाळी वाजवा.
हालेलुया, बोलो हालेलुया। हालेलुया। आप क्या सोचते हैं? तुम्ही काय विचार करता? कितने लोग चंगा होना चाहते हैं? चंगा, किती लोकांना वाटतं मला आरोग्य मिळावं, आशीषित होना चाहते हैं। आणि किती लोकांना वाटतं मी आशीर्वादित व्हावं? आमेन। आमेन। आपके विश्वास के अनुसार हो चुका है। आणि तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या जीवनात कार्य होईल। हालेलुया। हालेलुया। देखो, हम विश्वास के बारे में देखेंगे। आणि विश्वासाविषयी अधिक जाणून घेणार आहोत। रोमियो की पत्री उसके 10वें भाग और 17वें पद को हम पढ़ेंगे। रोमकाराचं पुस्तक याचा 10वा अध्याय। विश्वास कैसे बढ़ता है? विश्वास कसा वाढला जातो? अभी कितने लोगों का विश्वास बढ़ चुका है? रोम 10:17। विश्वास, प्रभु के ऊपर विश्वास बढ़ना है तो क्या करना पड़ेगा? विश्वास जर ठेवायचा असेल सांगा बरं, तर काय देवावर केलं जर आपला पाहिजे? विश्वास वाढायला पाहिजे तर आपण काय करावं लागेल? काय केलं पाहिजे? विलास सांग, काय करावं लागेल? अजून प्रियंका, काय करावं लागेल? हा, अजून विश्वास कसा वाढणार आहे? माझा विश्वास वाढायला पाहिजे। बाळक साहेब, माझा विश्वास, मग विश्वास वाढला तर फायदा होणार आहे का तोटा होणार आहे? आमेन म्हणा। मेरा विश्वास कैसे बढ़ेगा? माझा विश्वास कसा वाढेल? स्वार्थ सांगू, छान उत्तर आहे, पण वचन काय सांगतं आपल्याला ते बघायचं। हा, रोमकारा रोमकरास पत्र 10वा अध्याय 17 वचन। त्याप्रमाणे विश्वासवादीने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते। विश्वास कैसे होता है? अब विश्वास आता है सुनने से। विश्वास जो आहे तो ऐकल्याने येतो। आमेन। आमेन। मैं आपको वचन सिखा रहा हूं, मी तुम्हाला वचन शिकवत आहे। तो क्या हो रहा है? काय तुमचा विश्वास वाढतोय का? मैंने कहा, एक एग्जाम्पल मैंने दिया कि यहाँ पे परमेश्वर है मी एक उदाहरण दिलं की या ठिकाणी परमेश्वर आहे या नहीं? आहे का नाही? हाँ या नहीं? आहे की नाही? तो मैंने कहा उसके बाद परमेश्वर आत्मा है। आणि मी त्याच्यानंतर सांगितलं की देव आत्मा आहे। जब मैंने कहा परमेश्वर यहाँ है तो आपके सामने एक सवाल है कि वो कहाँ है? आणि जेव्हा मी म्हटलं की देव आहे तो तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की देव आहे तर मग कुठे आहे? हालेलुया। हालेलुया। तो उसके बाद मैंने कहा कि परमेश्वर आत्मा है। आणि मी त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की देव आत्मा फिर आहे। उसके बाद मैंने कहा कि इलेक्ट्रिक जो करंट है वो दिखाई नहीं देता, आणि मी ते उदाहरण सांगितले की ज्याप्रमाणे एक करंट आहे तो दिसत नाहीये, लेकिन जब हाथ लगता है तो शॉक बैठता है। आणि जेव्हा हात लावतो स्पर्श करतो तेव्हा करंट वैसे बसतो। परमेश्वर को हम नहीं देख सकते, आणि तसं परमेश्वराला आपण पाहू शकत नाही। कि परमेश्वर आत्मा है। तर परमेश्वर जो आहे तो आत्मा आहे। कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना समजते? तो परमेश्वर के प्रति एक विश्वास की ओर एक कदम बढ़ने के लिए आपको अनुग्रह मिला है। आणि परमेश्वरा मध्ये विश्वास कसा वाढायचा याच्या विषयी एक पाऊल तुम्ही पुढे गेलेले आहात। आमेन बोलो। आमेन म्हणाल का? विश्वास सुनने से आता है। आणि असं सांगितले विश्वास जो आहे तो वार्तेने वाढला जातो नाही का? आप चर्च में आते रहोगे, आणि तुम्ही चर्च मध्ये याल परमेश्वर का वचन सुनते रहोगे, आणि परमेश्वराचं वचन ऐकाल आपका विश्वास 30% है आणि तुमचा विश्वास कदाचित 30% असेल तो 60% हो जाएगा। आणि 60 होईल। 60% है, 60 असेल 100% हो आणि जाएगा। तो 100% होईल। जब 100% हो जाएगा, आणि जेव्हा 100% होईल चमत्कार हो जाएगा, आणि चमत्कार निश्चित मिरेकल हो जाएगा, आणि तेव्हा चमत्कार बंधन टूटेंगे, बंधनं तुटले, आशीषित हो जाओगे, आशीर्वादित तू आनंद में बदलेगा, दुःख तुमचा आनंदात बदलणार। संतति के आशीष आपके जीवन में प्रभु उड़ाएगा, संततीचे देखील आशीर्वाद देव तुम्हाला। सारे बंधनों से आपको छुटकारा आणि मिलेगा, सगळे बंधन येशूच्या आप नावात आजाद हो जाओगे, आणि तुम्ही मुक्त आशीर्वाद। क्योंकि आपके पास 100% विश्वास है। आणि परमेश्वर म्हणतो त्या ठिकाणी तुमचा 100% विश्वास आहे। हालेलुया, हालेलुया। बोलो हालेलुया। हालेलुया। आप जल्दी मरेंगे नहीं। आणि तुम्ही लवकरच मरणार नाही। मैं कह रहा हूं कि मैं 100 साल जीऊंगा, आणि मी स्वतः म्हणतो कबूल करतो की मी 100 वर्ष तरी मैं रिटायर नहीं हो मी जाऊंगा, रिटायर होणारच नाही। मैं प्रभु की सेवा करते रहूंगा। मी सेवाच करीत राहील। हालेलुया। हालेलुया। आप लोग कहते कि मैं कधी मरणी, प्रभू आता नको रे बाबा, आता घेऊन जा लवकर, ऐसा सोचना नहीं। प्रभु आपको 100 साल उम्र देगा। असा विचार करू नका, देव तुम्हाला 100 वर्ष आयुष्य देईल। बोलो हालेलुया। हालेलुया। बोलो यीशु मसीह की जय। जय। अब विश्वास आता है सुनने से, और एक बार पढ़ो। हाँ, त्याप्रमाणे विश्वासवादीने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते। हाँ, हाँ। पण मी विचारतो, त्यांनी ऐकले व
आमेन। बस बस अब विश्वास आता है सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है। आपण पाहतो विश्वास काय होतं, ऐकल्याने येतो नाही का, आणि सुन्ना जे ऐकणं जे आहे ते देवापासून आहे। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर के वचन से, जब वचन से हम सुनते हैं तो हमारा विश्वास बढ़ जाता है, और विश्वास बढ़ता है तो परमेश्वर हमारे जीवन में काम करता जेव्हा है। वचनाविषयी आपण ऐकतो तेव्हा विश्वास आपला काय होतो, वाढला जातो। आमेन बोलो। आमेन म्हणाल का? अब हम देखेंगे विश्वास क्या है। आणि आपण पाहणार आहोत विश्वास काय आहे। इब्रानी की पत्री उसके 11वें भाग उसके पहले वचन को हमें पढ़ना है, इब्रिकाराचं पुस्तक याचा 11वा अध्याय और उसके पहले वचन। आणि एक वचन जे आहे तिथून आपण वाचणार आहोत। हाँ, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे। आमेन आमेन बोलो हालेलुया। आमेन। लिखा है विश्वास के बिना उसे प्रसन्न करना असंभव है। सॉरी, विश्वास तो आशा की हुई वस्तुओं का निश्चय और अनदेखी वस्तुओं का प्रमाण है। मराठी मध्ये वाच। विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे। आमेन म्हणा। हालेलुया। विश्वास आशा की हुई वस्तुओं का निश्चय। विश्वास जो आहे तो आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा। आपके पास आशा है? आशा आहे का? कितने लोगों के पास आशा है? किती लोकांकडे आशा आहे? मेरा सब कुछ ठीक हो जाएगा, आणि माझं सगळं काय आहे मैं ते प्रार्थना के लिए जाऊंगी, आणि मी प्रार्थनेसाठी जाणार आहे, मेरी समस्या दूर हो जाएगी, माझी समस्या सुटल्या जाते, मेरे खेती का प्रॉब्लम दूर हो जाएगा, आणि माझ्या मुलीचे मेरे परिवार में शांति आएगी, माझ्या कुटुंबामध्ये शांती मेरे होईल, बच्चों के शादी के सभी रास्ते खुल जाएंगे, आणि माझ्या लेकरांच्या लग्नाची मार्ग मोकळे होतील, मेरी हर एक समस्या दूर हो जाएगी, आणि माझ्या सर्व समस्या सुटतील, मुझे चर्च में जाना है, आणि मला चर्चला मुझे जायचं, प्रभु के पास जाना मला है, मंदिराकडे जायचंय, मला मेरे हर देवाकडे एक जायचंय, आंसुओं को उसके बुद्धली में रखने वाला परमेश्वर है, माझी प्रत्येक आशा त्याने बुद्धीत भरून ठेवले वो आहे, मुझे जवाब देगा, आणि तो मला निश्चितच उत्तर परमेश्वर देईल. मुझे आशीषित करेगा। परमेश्वर मला आशीर्वाद मैं प्रभु देईल. के पास जा रही हूँ, मी परमेश्वराकडे मैं चालले, प्रार्थना करती हूँ। मी प्रार्थना करते, हे प्रभु, हे प्रभू, काफी सालों से मैं प्रार्थना करता हूँ, मी खूप वर्षापासून प्रार्थना मेरे करते, प्रार्थना को सुन लो। आणि मी माझ्या प्रार्थनेचं उत्तर हे तू प्रभु, दे. मेरी प्रार्थना को सुन लो। आणि परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, आपके पास एक आशा है, आणि तुमच्याकडे एक आशा आहे, बाइबल कहती है आपकी आशा पूरी हो रही है। आणि तुमची आशा निश्चितच परमेश्वर, अगर आपने विश्वास किया है आणि जर तुम्ही विश्वास केला असेल तो आपके विश्वास का जवाब प्रभु आपको देने जा रहा है। आणि तुमच्या विश्वासाचं प्रतिफळ तुम्हाला देव देईल. जैसे मैंने कहा पिछले बार की एक प्रभु के दास थे, उनका नाम था डॉक्टर पॉल एंगिचो। आणि जसं मागच्या वेळेला मी सांगितलं, ज्या प्रकारे परमेश्वराचा सेवक जो होता पॉल एंगेचो, वो दक्षिण कोरिया में प्रभु की सेवा करते थे। आणि तो दक्षिण कोरियामध्ये ते परमेश्वराची सेवा करत होते, उनके पास साइकिल नहीं थी, आणि त्यांच्याकडे सायकल नव्हती. प्रिया 60 साल पहले की बात है, 7 वर्षापूर्वी त्यांच्या जीवनामध्ये अशी घटना घडली. और उन्होंने साइकिल के लिए परमेश्वर से प्रार्थना की। त्यांनी सायकलसाठी प्रार्थना केली. हरकुलस कंपनी की साइकिल उनको चाहिए थी, हरक्युलस कंपनीची सायकल त्यांना पाहिजे उनके होती, पास विश्वास था। आणि त्यांच्याकडे विश्वास होता, उन्होंने एक ब्लैक कलर के टेबल के लिए परमेश्वर से प्रार्थना की। आणि एक काळ्या कलरचा टेबल त्यांना हवा होता. उन्होंने कहा कि अगर टेबल और खुर्ची और साइकिल मुझे मिलेगी तो मैं प्रभु की सेवकाई करूंगा। आणि एक टेबल, खुर्ची आणि सायकल मला मिळाली तर मी देवाची सेवा करीन. बोलो हल्लेलुया। हालेलुया. उनको मिली नहीं थी आणि त्यांना मिळाली नव्हती प्रिया, साइकिल, उस टाइम बहुत महंगी थी, आणि तेव्हा सायकल म्हणजे विशेष अशी गोष्ट उस होती. टाइम पे बाइक नहीं थी। आणि तेव्हा मोटरसायकल नव्हत्या. हालेलुया। हालेलुया. लेकिन वो विश्वास करते थे कि प्रभु मुझे देगा। आणि त्यांनी असा विश्वास ठेवला की देव मला निश्चितच देईल. उन्होंने परमेश्वर के वचन को पढ़ा था, आणि कारण त्यांनी परमेश्वराचं वचन वाचलं वो होतं, कंपनी की साइकिल मांगते थे कि प्रभु मुझे हरकुलस कंपनी की साइकिल आणि त्यांनी चाहिए। कंपनीचं नाव देखील त्यांच्या माइंड मध्ये होतं की ते म्हटले मला हरक्युलस कंपनीचीच सायकल हवी. आपको क्या चाहिए? आणि तुम्हाला काय पाहिजे? आपको पर्टिकुलर प्रभु को मांगना है कि प्रभु मुझे ये चाहिए। आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही निश्चित नाही का परमेश्वराला तेच मागितलं पाहिजे. आपको घर चाहिए तो घर का डिजाइन आपको करना है कि प्रभु आने वाले दिनों में इस प्रकार का घर आपने मुझे दिया है। जर तुम्हाला घर पाहिजे असेल तर तुम्ही त्या प्रकारे डिझाईन करून म्हणाल की परमेश्वरा मला असं घर पाहिजे. इंजीनियर और आर्किटेक्ट से आपको डिजाइन करना है कि इस प्रकार का घर मुझे चाहिए। आणि इंजिनियर करून तुम्ही नाही का त्याची कृती काढून घ्या आणि म्हणा की परमेश्वरा मला असं घर पाहिजे. प्रभु इस प्रकार का हस्बैंड मुझे चाहिए। आणि जर तुमचं लग्न झालं नसेल तर तुम्ही म्हणा की मला अशा प्रकारचा पती पाहिजे. चपटा नको, हालेलुया बोलो ना, हा चपट्या नाकाचा नको, मला दिसायला देखना असा हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अभी जिनका शादी नहीं है उनके लिए मैं कह रहा हूं, ज्यांचे लग्न झालेले त्यांनी असंच प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया।
वो वेल एजुकेटेड चाहिए, आणि तो शिकलेला पाहिजे उसके पास अच्छा जॉब चाहिए। आणि त्याच्याकडे चांगली नोकरी पाहिजे। आमेन बोलो। हालेलुया। अब क्या मांगते हैं? जे काही तुम्ही मागाल, आप मैग्नेट हो। तुम्ही एका लवचिंबकाप्रमाणे आहात। हालेलुया। हालेलुया। क्या कहता है वचन? फिर एक बार पढ़ो। हाँ, वचन काय सांगतो? विश्वास हा आशा नसलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे। आमेन, हालेलुया। और अनदेखी वस्तुओं का प्रमाण है। न पाहिलेल्या गोष्टींविषयीचं नाही का प्रमाण ते आहे। हालेलुया। हालेलुया। अनदेखी वस्तुओं का प्रमाण है। न पाहिलेल्या गोष्टी आप देखते नहीं, तुम्ही पाहिलेल्या लेकिन गोष्टी, विश्वास है पण विश्वास ठेवलाय, मुझे मिलने वाला है, पण ते मला मिळणार आहे, मुझे मिलने वाला मला है। मिळणार आहे। आमेन, आमेन। हालेलुया। हालेलुया। बाइबल कहती वो आपको मिलेगा, आणि बायबल सांगते की ती तुम्हाला मिळणार आहे। 100% वो मिलेगा, 100% ती मिळणार क्योंकि आहे, परमेश्वर असंभव को संभव करने कारण वाला है। परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही। इब्रानी की पत्री उसके 11वें भाग और उसके 6 पद में लिखा है, इब्रिकाचं पुस्तक वहीं पे 6 पद को पढ़ो। हाँ, विश्वासापासून त्याला संतोषणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध जणू करणाऱ्याला प्रतिफळ देणार आहे। आमेन। क्या करने वाले को प्रतिफल मिलने वाला है। हाँ, ऐसी ही प्रार्थना नहीं करना, उपवास के साथ मुझे प्रार्थना करना है। झटून शोध करणे, उपास आमेन। प्रार्थना करा। जब आप उपवास के साथ विश्वास से बाइबल पढ़कर अगर आप प्रार्थना करेंगे, प्रभु मैं कभी प्रार्थना नहीं छोड़ूंगा, आणि जेव्हा तुम्ही बायबल वाचाल नाही का आणि झटून परमेश्वराचा शोध कराल, तेव्हा परमेश्वर निश्चितच त्याच्यामध्ये तुमचा विश्वास काय प्रभु मैं चर्च नहीं छोड़ूंगा, आणि मी चर्च सोडणार नाही, प्रभु मैं विश्वास नहीं छोड़ूंगा, आणि मी विश्वासून कधीच प्रभु मैं मागे नाही, प्रार्थना नहीं छोड़ूंगा। आणि मी कधीच प्रार्थनेत पासून एक मागे एक नाही। कदम आपको विश्वास में बढ़ना है। आणि एक एक पाऊल जे आहे ते पुढे पुढे चालायचं। सेकंड, आपको ये फेथ करना है कि मुझे मिल चुका है, आणि दुसरं, तुम्ही असा विश्वास ठेवा की मला मिळालंच प्रभु ने आहे, मुझे दिया है। आणि परमेश्वराने मला निश्चित दिलं हो आहे। सकता घर है, गाड़ी है, हस्बैंड है, पत्नी है, जो कुछ आपको चाहिए, आपको ऐसे विश्वास करना है कि प्रभु ने मुझे दिया। तुमची कुठलीही समस्या असू द्या नाही का प्रियांनो। हालेलुया, हालेलुया। बोलो हालेलुया। हालेलुया। प्रभु आपको देने जा रहा है, परमेश्वर निश्चितच तुम्हाला, परमेश्वर आपको देने जा रहा है, परमेश्वर तुम्हाला देईल, परमेश्वर आपको देने के लिए तैयार है। परमेश्वर द्यायला तयार आहे। कह रहा है कि मैंने तुम्हारे सामने श्राप और आशीष को रखा है। परमेश्वर म्हणतो एका ठिकाणी शाप आणि एका ठिकाणी मी तुझ्या समोर आशीर्वाद ठेवतो। हालेलुया। हालेलुया। आपको क्या चाहिए? आणि तुम्हाला निवडायचं, तुम्हाला क्या काय लेंगे आप? काय पाहिजे तुम्हाला? क्या चाहिए? हालेलुया। परमेश्वर आने वाले दिनों में सारे आशीष आपके जीवन में उंडेल रहा है। परमेश्वर येणाऱ्या दिवसात सर्व आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे करेल। आमेन बोलो। आमेन म्हणा। और एक वचन को हम पढ़ेंगे, आणखी एक वचन आपण वाचूया। पहली यूहन्ना की पत्री उसके 5वें भाग और 4थे पद को हमें पढ़ना है। 1 योहान 5वें भाग 5वा अध्याय और 4 वचन को पढ़ना आणि है। 4थं वचन आपण वाचूया। यूहन्ना की पहली पत्री, योहानाचं पहिलं पुस्तक, योहान की सुवर्तमान नहीं, यूहन्ना की पहली पत्री उसके 5वें भाग और 4थं वचन। 4 वचन, आखिरी वचन है। हाँ, आमेन, हालेलुया। बोलो हालेलुया। हालेलुया। और एक बार पढ़िए। कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते हा. जगावर जय मिळवते, हाँ, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास। आमेन, हालेलुया। हालेलुया। आप दुनिया के ऊपर राज कर सकते हैं अगर आपके पास विश्वास है। जर तुम्ही देवावर विश्वास आहे तर तुम्ही जगावर काय करणार, विजय मिळवणार असं सांगितलं वचनामध्ये। आमेन बोलो। आमेन। हर एक कदम आप आगे बढ़ोगे, आणि एक एक पाऊल तुम्ही परमेश्वरामध्ये, परमेश्वर आपको जय देगा, परमेश्वर तुम्हाला विजय देईल, परमेश्वर आपको सहायता करेगा, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल, हर एक बंधनों से आपको छुटकारा आणि मिलेगा। प्रत्येक बंधनापासून परमेश्वर, बाइबल में अब्राहम परमेश्वर के ऊपर विश्वास करता, बायबल मध्ये पाहतो अब्राहम परमेश्वरावर और विश्वास, परमेश्वर ने अब्राहम से कहा था कि मैं तुझे आशीषित करूंगा, कारण परमेश्वराने त्याला अभिवचन, मैं तेरे नाम को बढ़ाऊंगा। मी तुझं नाव उंच करीन, और अब्राहम के पास ऐसा विश्वास था कि वो 100% परमेश्वर के ऊपर विश्वास करता। आणि त्याच्याकडे असा विश्वास होता का देव मला निश्चितच देईल। अगर परमेश्वर ने सृष्टि को निर्माण
निर्माण किया आणि है, जर परमेश्वराने जग निर्माण केलं परमेश्वर मुझे बच्चे देकर आशीषित करेगा, आणि तर परमेश्वर मला निश्चितच लेकरं और देईल डेफिनेटली परमेश्वर उसको बच्चे देकर ब्लेस किया। आणि परमेश्वराने अब्रामाला निश्चितच लेकरं दिली आणि और वचन में लिखा है कि परमेश्वर ने उसके नाम को बढ़ाया। आणि परमेश्वराने त्याचं नाव उंच केलं. अयूब के पास विश्वास था, योबाकडे देखील विश्वास होता. शैतान ने अयूब की परीक्षा ली, सैतानाने योबाची परीक्षा घेतली लेकिन अयूब के पास ऐसे विश्वास था कि परमेश्वर मेरे साथ है। पण योबाचा विश्वास होता की देव माझ्या बरोबर आहे. परमेश्वर ने दुप्पट अयूब को फिर से आशीषित किया। जेवढं त्याचं गेलं त्याच्या दुप्पट परमेश्वराने दिलं. यस्तर एक महिला थी, उसके पास विश्वास था, एस्तर एक महिला होती आणि तिचा देखील वो विश्वास उपवास करती थी, आणि ती उपवास करत और होती उसका एक कहना था कि अगर मैं उपवास प्रार्थना करूंगी तो मुझे जय मिलेगा, आणि तिचं म्हणणं होतं की मी उपवास प्रार्थना केली तर देव मला विजय देईल. और परमेश्वर ने उसको जय दिया। आणि परमेश्वराने तिच्या लोकांना विजय दिला. हालेलुया। हालेलुया. आपको विश्वास करना है। आणि तुम्हाला आणि मला विश्वास केला जब आप पाहिजे. विश्वास करोगे आणि जेव्हा तुम्ही आणि मी विश्वास तब आप करतो परमेश्वर की महिमा को आणि तेव्हा देखोगे। तुझ्या तुमच्या आणि माझ्या जीवनात क्या आपका विश्वास, प्रगट होतं आपके विश्वास का कौन सा स्तर है? आणि तुमच्या विश्वासाची कुठली लेवल आहे. हालेलुया। हालेलुया. मुझे पता नहीं, लेकिन आपके विश्वास को आपको बढ़ाना है। मला माहित नाही पण तुम्ही विश्वास वाढवला अगर आप पाहिजे. विश्वास बढ़ाओगे आणि जर तुम्ही विश्वासामध्ये वाढले तो गेला आप परमेश्वर की महिमा को देखोगे। तर परमेश्वराचा महिमा तुमच्या तो मैं जीवनात विश्वास करता हूँ मी विश्वास ठेवतो आने वाले दिनों में येणाऱ्या दिवसात आपका विश्वास बढ़ेगा तुमचा विश्वास वाढला और आप जाईल. सभी लोग आशीषित हो जाएंगे। तुम्ही सर्व आशीर्वादित व्हा. आज हमने देखा उस महिला ने विश्वास किया और वो चंगी हो गई। आणि आपण पाहिलं की त्या स्त्रीने विश्वास केला की मी बरी होईल आणि ती बरी झाली. पॉल इंगिचो के बारे में मैं कह रहा था, आणि पॉल इंग्रजीच्या उन्होंने साइकिल मांगी, आणि त्यांनी सायकल उन्होंने टेबल मांगा, त्यांनी टेबल उन्होंने खुर्ची मांगी, आणि एक खुर्ची और परमेश्वर ने उनको दे आणि दिया। ते परमेश्वराने त्यांना दिलं. हालेलुया। हालेलुया. अब्राहम को परमेश्वर ने विश्वास से आशीषित किया। अब्रामाला देवाने आशीर्वादित केलं होतं अयूब परमेश्वर के ऊपर विश्वास करता था, आणि योग देखील परमेश्वरावर विश्वास ठेवत उसका पूरा होता धन गया, लेकिन परमेश्वर ने उसको दुप्पट दे दिया। आणि त्याचं सर्व काही गेलं होतं प्रियाने पण परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा दुप्पट आपको दिलं. विश्वास करना है। आणि तुम्हाला आणि मला असा और विश्वास ठेवायचा. विश्वास कैसे आता है? विश्वास कसा येतो परमेश्वर का वचन सुनने से विश्वास आता आणि है। सांगितलं की विश्वास वाढते नाही. चर्च में आने से विश्वास बढ़ता है, विश्वास वचनाने येतो गवाही सुनने से विश्वास बढ़ता है। आणि तुम्ही जेव्हा साक्ष ऐका एक बार आपका विश्वास बढ़ेगा, आणि तेव्हा तुमचा विश्वास वाढला शैतान आपके पास से भाग निकलेगा, आणि सैतान जो आहे पळून जाईल. आप चंगे हो जाएंगे, तुम्ही बरे व्हाल. आप आशीषित हो जाएंगे, तुम्ही आशीर्वादित आपका दुख आनंद में बदलेगा। तुमचं दुःख आनंदात बदलले पतरुस भी पानी के ऊपर चल रहा था। पतरुस, पेत्र यीशु ने पाण्यावर कहा, चालला पतरुस ने कहा कि हे प्रभु यीशु मसीह, मुझे भी पानी के ऊपर से आणि चलना तो है। म्हटला देवा मला तुझ्यासारखं पाण्यावर चालायचं आहे प्रभू येशू. रात का समय था आणि रात्रीची वेळ होती और पतरुस ने यीशु मसीह को पानी के ऊपर से चलते हुए पतरुस ने देखा यीशु आणि त्याने मसीह आ रहा पाहिलं है। येशू जो आहे तो समुद्रावरून पाण्यावरून चालत त्याच्याकडे यीशु मसीह समंदर के ऊपर पानी से चलकर आ रहा था। आणि येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे येत होता पतरुस और चेले नाव में बैठे थे। आणि पेत्र जो होता तो आणि शिष्य नावेत बसले होते. बोलो हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. पतरुस ने यीशु की ओर देखा आणि ते येशूकडे दृष्टी लावली तो पतरुस को लगा, देखो समंदर में रात के समय भूत आ रहा है। आणि त्याला वाटलं त्याने पाहिलं आणि त्याला वाटलं रात्रीच्या वेळेस पाण्यावर चालताना भूतच येते की आमच्या. यीशु ने कहा, हे पतरुस, मैं हूं यीशु। येशू म्हणाला अरे भूत नाही मी आहे. हालेलुया। हालेलुया. तो पतरुस यीशु मसीह को देख रहा है और पतरुस कह रहा है कि हे प्रभु यीशु, मुझे भी पानी के ऊपर चलना है। पेत्राने प्रभू येशूला पाहिलं आणि तो म्हणाला जर तू प्रभू येशू आहे तर मला पण तुझ्याकडे चालत यायचं पाण्यावर. बोलो हालेलुया। हालेलुया. यीशु ने कहा, विश्वास है? आणि येशू म्हटला विश्वास आहे का? विश्वास है पतरुस तेरा? आहे का विश्वास? तो उन्होंने कहा, हाँ प्रभु, विश्वास है। आणि पेत्र म्हटलं आहे विश्वास. तो यीशु ने कहा कि चल मेरे पास आ जा। मग विश्वास आहे तर चल मग पाण्यावर. तो नाव से उन्होंने एक पैर पानी में रख दिया, आणि पेत्राने त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि त्याने पाण्यावर नाही का कदाचित पाय ठेवला तब त्या पक्का ठिकाणी. विश्वास था। आणि तेव्हा त्याचा पक्काच विश्वास होता. बोलो हालेलुया। हालेलुया. तो उसको पानी ऐसे लगा जैसे कोई हाईवे रोड है। आणि त्याला पाण्याचा स्पर्श असा झाला असेल ज्या ठिकाणी नाही का एकदम जमीन असते कठीण तशी. फिर एक पैर उन्होंने रखा। आणि मग त्याला अधिकच विश्वास त्याचा वाढला. दुसरा पाऊल त्याने ठेवला. यीशु मसीह ने कहा, मेरे तरफ देख, इधर उधर मत ताक। येशू त्याला म्हटलं इकडे तिकडे बघू नको माझ्याकडे बघ. बोलो हालेलुया। हालेलुया. और चल आजा, मेरे पास आजा। आणि येशू म्हणाला माझ्याकडे बघ माझ्याकडे ये. पतरुस चलने लगा। आणि पेत्र चालू लागला प्रियानो. बोलो हालेलुया। हालेलुया. लेकिन पतरुस को बाद में पता चला, मैं समंदर में हाईवे से नहीं चल रहा, समंदर में चल रहा हूं। आणि पेत्राला मग लगे विचार आले नाही नाही मी हायवे नाही मी पाण्यावर चाललोय.
और पतरूस इधर उधर ताकने लगा आणि मग तो जरा थोडासा घाबरला आणि मग इकडे इकडे बघू लागला और उन्होंने देखा बहुत पानी है आणि त्याने पाहिलं की इकडे आणि तिकडे भरपूर असं पाणी आहे और एक लाट मेरे पास आ रही आणि एक लाट कदाचित त्याच्याकडे येत असेल यीशु मसीह सी जो नजर यीशु के ऊपर थी वो हट गई आणि येशूकडची त्याची नजर होती ती संकटाकडे इकडे तिकडे गेली त्याची प्रियानो पानी के ऊपर उसकी नजर चली गई आणि पाण्यावर आणि इकडे तिकडे त्याची जगा पतरूस डूबने लगा आणि मग तो जगाकडे गेल्यानंतर त्याची दृष्टी मग तो बुडू लागला हम कब डूबते हैं आम्ही कधी बुडतो जब हमारी नजर कहाँ जाती है आजूबाजूला परिस्थितीकडे हालेलुया हमारी नजर अभी बाजार की ओर लग रही है हालेलुया हालेलुया क्या हो जाएंगे खूप जय हमारी नजर किसकी ओर चाहिए येशूकडे एक संडे भी हमें चर्च छोड़ना नहीं एक बोलो। रविवार तुम्हाला आणि मला हालेलुया हालेलुया जयाताई गवाही देती है जब मैं यहाँ आती हूं तो मैं नाचने लगती हूं और लेकिन यहां से जब दूर जाती हूं तो मेरे पैर को क्या होता है फिर से तकलीफ होती सही बात है खरी गोष्ट आहे का काय होतं उभे राहून सांगा बसा टाळी वाजवा हालेलुया बोलो हालेलुया हालेलुया पतरूस इधर उधर देखने लगा और वो डूबने लगा पेत्राने इकडे तिकडे पाहिलं प्रियानो आणि तो बुडू लागला यीशु मसीह ने पतरूस को हाथ दिया आणि मग येशूने त्याला हात दिला तो यीशु मसीह ने कहा येशू त्याला म्हटला विश्वास क्यों नहीं करता विश्वास का ठेवत नाहीस हालेलुया हालेलुया 100% हमें विश्वास करना है आणि तू 100% देवावर विश्वास प्रभु आपको डूबने नहीं देगा आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला बुडू प्रभु देणार. आपको नीचे नहीं जाने देगा आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला प्रभु आपको समस्या में नहीं रखेगा परमेश्वर तुम्हाला आणि प्रभु मला आपको प्रॉब्लम्स में नहीं रखेगा तो तुम्हाला कुठल्याही समस्या ठेवणार प्रभु नाही. आपको हाथ दे रहा है आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला हात देऊ प्रभु आपको हाथ दे रहा है मला आणि तुम्हाला हात देतो हालेलुया 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 उसका हाथ हेल्पिंग हैंड है हेल्पिंग आणि हैंड त्याचा हात जो आहे तो मदतीचा हात आहे प्रिय. हालेलुया वो आपको हाथ दे रहा है आणि तो तुम्हाला आणि मला हात देतो आप कहाँ डूब रहे हैं आणि तुम्ही कुठे बुडत कौन सी समस्या में आप डूब आणि रहे तुम्ही हैं कुठल्या समस्या कौन सी बीमारी में आप डूब रहे हैं कुठल्या आजारात तुम्ही कौन सी परेशानी आपके जीवन में है कठीण परिस्थितीत तुम्ही बुडत कौन सी नकारात्मक सोच आप सोच रहे आणि हैं कुठल्या नकारात्मक विचारामध्ये आप कौन से विचार में है कि मैं ठीक नहीं हो जाऊं आणि कुठले विचार तुमच्या जीवनामध्ये मुझे मरना है मी मरणार आहे असं तुम्ही विचार मेरी करता समस्या नहीं छूटेगी पण माझी समस्या सुटणार आहे असं लेकिन विचार यीशु मसीह आपको हेल्पिंग हैंड दे रहा पण है देव म्हणतो मी तुला हात देतो मैं तुझे उठाऊंगा आणि मी तुला उचलतो मैं तुझे डूबने नहीं दूंगा आणि मी तुला बुडू देणार क्योंकि मैं तेरा परमेश्वर हूँ आणि मी परमेश्वर मैं जीवित हूँ मी जिवंत आहे विश्वास करोगी तो परमेश्वर की महिमा को देखो आणि विश्वास ठेवाल तर देवाचा गौरव पहा. मैं तुम्हारे साथ मी तुझ्या बरोबर आहे माँ अपने बच्चों को भूल सकती है आई कदाचित आपल्या लेकराला मैं विसरेल. तुझे कभी नहीं पण भूलूंगा मी तुला कधीच सोडत नाही तू मेरी बेटी है तू माझं लेकरू तू आहे मेरा बेटा है तू माझी मुलगी मुलगा आहे मैंने मेरे हथेली के ऊपर तुझे खोद के माझ्या रखा तळ है हातावर मी तुझं नाव कोरलं मैंने तेरे सिर के बाल गिने हैं आणि मी तुझ्या डोक्याचे केस देखील मैं तुझे चंगा आणि करूंगा मी तुला बरं करणार मैं तुझे बच्चे दूंगा आणि मी तुला आशीर्वाद मैं तुम्हें आशीषित करूंगा मी तुला आशीर्वाद मैं तुम्हें छुटकारा दूंगा मी तुला बरं करेन मैं तुम्हें सहायता करूंगा आणि मी तुला सहाय्य करेन मैं तुम्हारा पिता हूँ आणि मी तुझा बाप आहे विश्वास करोगे तो परमेश्वर की महिमा को देखोगे तुम्ही विश्वास ठेवाल तर निश्चितच विश्वास परमेश्वर के सुनने से आता है आणि देवाचे वचन सांगता विश्वास आपके आहे विश्वास को आपको बढ़ाना है आणि तुमचा विश्वास तुम्हाला वाढवला आपको पाहिजे 30% विश्वास नहीं तुम्हाला करना 30% विश्वास ठेवायचा ब्रिटानिया 50-50 नहीं तुम्हाला 50% असा विश्वास आपको ठेवायचा 100% प्रभु के ऊपर विश्वास करना है 100% विश्वास वो ठेवायचा आपको देख रहा है देव मला निश्चितच आप पाहते विश्वास से जयवंत हो जाएंगे आणि तुम्ही विश्वासाने विजय मिळवा पतरूस ने इधर उधर देखा पेत्राने इकडे तिकडे पाहिलं इसका मतलब अब इधर उधर नहीं जाना आता इकडे तिकडे जायचं हमें नाही परमेश्वर की ओर भागना है आणि त्याला तुम्हाला आणि मला देवाकडे जायचं यीशु ने कहा कि मेरे पास आओ आणि देव म्हणतो माझ्याकडे या मैं तुम्हें विश्राम दूंगा आणि मी तुम्हाला विश्वास मैं तुम्हें सहायता करूंगा मी तुम्हाला सहाय्य करीन आप यीशु के पास आए हैं आणि तुम्ही आणि मी येशूकडे आप आलो पहलवान पास्टर के पास नहीं आए तुम्ही कुठल्याही पास्टरकडे प्रभु आपको खाली वापस नहीं भेजेगा तुम्हाला रिकामे हात- आप आशीषित हो जाएंगे आशीर्वाद आपका दुख आनंद में बदलेगा आपकी समस्या से आपको छुटकारा मिलेगा आपकी बीमारी से आप चंगे हो जाए होतील. आपके जो काम रुके वो शुरू हो जाएंगे आणि जे तुमचे थांबलेले काम आहे ते पुन्हा एकदा सुरू जो डोर आपके लिए बंद हुए वो ओपन होना शुरू आणि हो जे जाएगा दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत ते उघडले जातील क्योंकि आप प्रभु के डोर को खटखटा रहे हैं आणि परमेश्वर तुमचं दार आप प्रभु से मांग रहे हैं तुम्ही परमेश्वराकडे मागा आपकी आशा
निराशा में नहीं बदलेंगी, तुमची आशा कधीच निराशामध्ये बदल आपकी आशा पूरी हो जाएगी। तुमची आशा निश्चित प्रभु करेगा। परमेश्वर करील। मेरे अजीज भाई और बहनों, माझ्या प्रिय बहिणी आणि मैं भाई, आपसे कहना चाहता हूँ, मी तुम्हाला बोलू इच्छितो, जितने लोग ऑनलाइन में आपको कहना चाहता हूँ, जितके मला ऑनलाईन पाहत असतात त्यांना मी जिस परमेश्वर के ऊपर अपने विश्वास किया है, ज्या परमेश्वरावर तुम्ही आणि विश्वास वो ठेवला आपको आहे, जय देने जा रहा है, तो तुम्हाला विजय वो निश्चित आपको आशीषित करने जा रहा है। तो तुम्हाला निश्चित आशीर्वाद जिनकी देईल। शादी नहीं, उनकी शादी हो रही है। ज्यांचं लग्न झालं नसतील कदाचित जो बीमार है, वो उनके बीमारी से परमेश्वर उनको चंगा जे कर रहा आजारी है। असतील ते बरे होतील पर जिन्हें घर नहीं, परमेश्वर को घर दे रहा है। आणि ज्यांना घर नाही त्यांना परमेश्वर घर आने वाले दिनों में येणाऱ्या दिवसात परमेश्वर हर एक जरूरत को पूरी करने जा रहा है। परमेश्वर प्रत्येक गरज वो आपके साथ है। आणि तो देव तुमच्या आइए अपने जगहों के ऊपर खड़े हो या आपण जाएं। आपल्या जागेवर उभे हालेलुया। हालेलुया प्रभु यीशु मसीह हमारे बीच में है। हालेलुया हो हालेलुया। हालेलुया धन्यवाद 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 धन्यवाद। थैंक यू जीसस। आइए अपने जगहों के ऊपर खड़े हो जाएंगे। प्रभु को धन्यवाद। हालेलुया त्यांच्या जीवनामध्ये आता साक्ष झाली वचन ऐकताना हालेलुया। परमेश्वर को छुटकारा दे, आपको छुटकारा देने जा धन्यवाद देते मी. हालेलुया आता वचन ऐकता ऐकता त्यांनी विश्वास ठेवला आणि देवाने त्यांना या ठिकाणी बसल्या बसल्या परमेश्वराने आरोग्य दिलं म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्यांची देखील साक्ष आहे. हालेलुया जीसस।